उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या संयुक्त विद्यमानं उद्याची जी निवडणूक होणार आहे त्यासाठी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली. भाजपच्या नेत्या रश्मी बागर, प्रियंका गांधी, मी स्वतः या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं प्रथमतः सगळ्या पत्रकारांचं मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत. उद्याची होणारी जिल्हा परिषदेची निवडणूक करमाळा विधानसभा मतदारसंघामधल्या करमाळा तालुक्यातल्या 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती या जागा 50-50% या ठिकाणी 50% भाजपवरती आम्ही लढवतो आणि 50% राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या घड्याळावरती निवडणूक लढवतो. हे सगळं होत असताना वरिष्ठ नेते आदरणीय मुख्यमंत्री साहेब अजितदादा यांच्याशी चर्चा होऊन पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून ही युती या ठिकाणी झालेली आहे. बरेच कार्यकर्त्यांची इच्छा होती की बाबा युती एकत्र आलं तर उद्या 4 कार्यकर्त्यांना पद मिळतील आणि त्या दृष्टीने सगळ्यांनीच एक सकारात्मक भावना ठेवली, विचार केला आणि त्यामध्ये युती मनापासून विशेषतः या ठिकाणी झालेली आहे. त्यामध्ये आज युती होऊन मला वाटतं 3-4 दिवस झाले, पण तुम्हालाही कुठं सिंगल सुद्धा नाराजी मला तर स्वतःला त्यामध्ये पाहायला मिळाली नाही. त्यामुळे झालेली युती मनापासून झाली आणि त्याचे रिझल्ट हे तुम्हाला भविष्य काळामध्ये चांगले पाहायला मिळतील. संपूर्ण ठिकाणी 2 राष्ट्रवादी एकत्र पाहायला मिळतात, परंतु करमाळ्यामध्ये हे वेगळं समीकरण आहे. पवार साहेबांपाशी देखील तुमची बैठक झाली, नेमकं त्या बैठकीमध्ये काय? पवार साहेबांजवळ माझी बैठक झाली नव्हती. मी शेवटी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो आणि पवार साहेबांजवळ झालेल्या बैठकीला मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. आतापर्यंत अजितदादांबरोबर काम केलेलं असल्यामुळं या ठिकाणी मी करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जरी अपक्ष लढवलेली असली तरी अजितदादांच्या सहमतीनं लढवलेली. त्यामुळे अजितदादांची भूमिका होती की तिथं करमाळा तालुक्यात की जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तरी सुद्धा करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये घड्याळ हे संजयला द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी ते मान्य केलेलं. आता आपण पाहतो की माझे आमदार जीवन पवार तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली होती, परंतु कुठेतरी तुमचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी त्यांनी भेट घेतल्याची व पाठिंबा दिल्याची चर्चा जी आहे ते सुभाषबाबू आता त्यांचा पाठिंबा कुणालाही नाहीये. त्यामुळे आता उमेदवार या नात्याने सगळेच उमेदवार शेवटी त्यांना उमेदवाराला असं म्हणता येत नाही ना, प्रत्येकालाच पेटावं लागतं आणि त्यांची भूमिका आता सध्या कुणालाही पाठिंबा नसल्यामुळे सगळेच उमेदवार त्यांच्याकडे जाऊ शकतील, त्याप्रमाणे उमेदवार जाऊन येतील. मामा सुरुवातीपासून राष्ट्रवादी म्हणजे जशी युती झाली तसं सांगण्यात येत होते की बंडखोरी होणार नाही, बंडखोरी शमवली जाईल किंवा तशा प्रकारे म्हणजे थांबवली जाईल आणि विजय हा सोपा केला जाईल. परंतु राष्ट्रवादीमधूनच बंडखोरी आणि तुमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडून बंडखोरी झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसते. शेवटी एखादी घटना घडली म्हणजे काय 100% आपल्याला तसं म्हणता येईल. शेवटी कार्यकर्त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीच बंडखोरी झाली असं नाही. दिल्लीच्या गटाचे एक अर्ज गेलेलाच आहे कलठाणमधून गेलेला आहे, तर त्यांनाही अजून वेळ आहे आपल्याला 27 तारखेपर्यंत. आम्ही सगळेजण दक्षता घेऊन दोन्ही नेते या नात्यानं त्यांचे विनंती करून समजून घालून ते थांबवण्याचा प्रयत्न करू. लोकसभेला आपण पाहतोय की बागल गट असेल तुमचा गट असेल एकत्र होता, परंतु विधानसभेला परत वेगळा झाला. नंतर नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी भाजप होते, परंतु पण आता या निवडणुकात दोन्ही गट एकत्र आहेत. कशा पद्धतीने संपादन करावे? करमाळा तालुक्याची पद्धतच आहे ना, चांगल्या पद्धतीने. मामा जसं आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेस सुद्धा काही कॉल रेकॉर्ड असतील किंवा इतर काही ऑडिओ व्हिडिओ असतील प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी नारायणाबांना मदत करण्याच्या संदर्भातले काय म्हणजे कथित ऑडिओ असतील झाल्यानंतर तुमच्या प्लॅनचा पूर्णतः पराभव झाला होता. आता आपण परत एकदा बागल गटाशी या ठिकाणी जवळीक साधलेली आहे.
म्हणजे बागल गटाची म्हणण्यापेक्षा भाजपासोबत. आणि निवडणुका म्हणल्यानंतर शेवटी बघितलं असेल आता करमाळा तालुक्याचा माझा प्रवास तसा 10 वर्ष तिथे आघाड्यात तर अनेक वर्षापासून आहे. परंतु ज्यावेळेस आपण इथे आघाडी करतो त्यावेळेस युती धर्म पाळला पाहिजे ही भूमिका आहे. आणि ह्याच्या निवडणुकीला काय जाहीरपणे आमची युती नव्हती कारखान्याच्या, आणि आमचं फक्त चर्चा चालू होतं. जसं रेवंतरावांनी आता बाहेर राहिले तशीच बागल गटाची भूमिका होती, आम्ही याच्यामधून बाजूला राहतो. उमेदवारी अर्ज घेणार मागील उमेदवारांना कशा पद्धतीनं शांत बसवण्याचं दोन्ही गटाकडून प्रयत्न करणार आहे. आहेतच किती असे उमेदवार. माझ्या खाल्ला एक पवार आहेत आपले कंदरचे, ते पण आता आलेले आहेत माझ्याकडे, काय माझी नाही. नितीनराजे भोसले. आणि नितीनराजे भोसले तर ते पण उशिरात आलेले आहेत माझ्याकडे, असं काही नाही. गाड्या चिन्हाच्या संदर्भात जी शेवटपर्यंत चर्चा झाल्या भेटणार नाही भेटणार नाही, काय कारण? नाही, अचानक त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळे ते प्रॉब्लेम झालेले. राज्य लेवलला नक्की भूमिका त्यांची ठरत नव्हती की, कारण काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढलेले होते ना. म्हणजे आपल्यातच बघितलं तर माझीच निवडणूक पवार साहेबांच्या तुतारीच्या विरोधात झालेली. त्यामुळे तिथल्या आमदारांची म्हणजे साहेबांकडे जे निवडून आलेले होते खासदार असतील आमदार असतील, त्यांची भूमिका ही रास्त होती की त्यांनी त्या तिकिटावर निवडून आल्यामुळे त्यांनी इथे मागत होते. तर तो वरच्या लेवलला तर ते निर्णय पहिला थोडा वेळ गेला, कारण अचानक झालं हे सगळं. मामा, ही सध्याची युती जी आजची आहे त्याच्यामध्ये सध्याचे इलेक्शन पुरते आहेत का पुढे अजून काय पाठ्यावर काही घडामोडी झालेल्या आहेत पुढच्या आगामी निवडणुकीमध्ये? नाही, अशा कुठल्याही कमिटमेंट ह्याच्यामध्ये नाहीये. कार्यकर्त्यांचं मत होतं, नेते मंडळींचं मत होतं, त्याच्यावरती झालेली युती उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपुरती मर्यादित आहे. याच्यामध्ये काही कमिटमेंट नाहीये. कुठल्या म्हणजे मोठ्या नेत्याच्या मध्यस्थीने ही युती झाली होती? पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने चर्चा आहे. त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा मला फोन आला की सीएम साहेबांची चर्चा झाली, त्यांची चर्चा झाली. आणि त्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वतः, कारण अगोदर काय आमची कुठलीही बैठक झालेली नव्हती, कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांच्या चर्चा चालू होत्या, त्याबद्दल मत असायला काय कारण नाही. परंतु स्थानिक लेवलला आमची कुणाची डायरेक्टली चर्चा प्रिन्सबाईची किंवा दिदीची किंवा मुंबई सरांची माझी अशी झालेली नव्हती. झाली की डायरेक्ट पालकमंत्र्यांचा मला त्या दिवशी फोन आला, उद्या आपण बसून चर्चा करू. या सर्व प्रचार सभेमध्ये दादांची सभा करणार. आता मागणी केली आम्ही पालकमंत्र्यांची होईल किंवा वरिष्ठ भाजपच्याही नेत्याची एखादी आपण मागणी करतो. आणि इकडचे अजितदादांचे आत्ताच मी पत्र देऊन ठेवले की एखादी सभा घेत आली तर बघा. मामा, ज्यावेळेस करमाळा नगरपालिकेची निवडणूक लागली होती त्यावेळेस सुद्धा हा 50-50चा फॉर्म्युला ठरला गेला होता. त्यानंतर राष्ट्रवादीला कुठेतरी या सर्वच बाबीतून अंधारात ठेवण्यात आल्या. अशा नाही, असं काही नाही, असं काही नाही. कारण की आपली बैठक झाली होती असं नाही, बैठक झाली तरी त्यावेळेस चर्चा झाल्यानंतर त्या निवडणुकीपुरत्या होत्या, त्याचा काही काळजी नाही. प्रश्न दिदी साहेब, आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी व भाजपची एकत्रित पत्रकार परिषद आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतरच तुम्ही मामा असतील, तुम्ही असं एकत्र दिसताय, काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? आज महायुतीच्या रूपाने दोन्ही पक्ष राज्यामध्ये एकत्र चांगल्या पद्धतीनं एक सुशासन आता चालवतोय आणि तोच फॉर्म्युला करमाळा तालुक्यामध्ये चालावा अशी इच्छा दोन्ही पक्षाच्या नेत्यांची असल्यामुळे ही युती आज इथं घडलेली आहे. आणि निश्चितपणे त्याच्यातून आम्ही ज्या 18 सीट्स उभे केले, 18 ठिकाणी उमेदवार उभे केले, त्यातले जास्तीत जास्त निवडून येऊन एक चांगलं सुशासन आम्ही करमाळ्यामध्ये चालू. तालुकावासियांना या युतीच्या माध्यमातून विकास कामांचा असेल किंवा मोठ्या प्रोजेक्टचं काय असणार आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही सर्वसामान्य माणसाची निवडणूक असते. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल याच्यामधून सोडवले जातात. घरकुल असेल, रस्ता असेल, शौचालय असतील, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, लाईटचा प्रश्न असेल, हे अतिशय मूलभूत जिव्हाळ्याचे प्रश्न इथं असतात. आणि करमाळा तालुक्यामध्ये मागच्या आता 9 वर्षाच्या नंतर इलेक्शनला आपण सामोरं जातो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. जेव्हापासून सत्ता उतार झालो तेव्हापासून
करमाळा पंचायत समितीमध्ये वातावरण अतिशय वेगळं पाहायला मिळालं. लोकांच्या समस्या सोडवणं होतं, परंतु त्या मांडण्यापर्यंत सुद्धा लोकांना मुभा दिली गेली नाही. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा थोडीफार तशीच अवस्था नाही म्हटलं तरी राहिली आणि त्यामुळं आता लोकांनाही तो बदल कळालेला आहे. कामांचा फार मोठा ढीग साचला असं म्हणायला हरकत नाही आणि खूप योजना ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या राहिलेल्या त्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात. कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाणार आहे, नेमकं कशा पद्धतीने तुमच्या जे आहे जिल्हा परिषद पुढं त्यामध्ये त्या ठिकाणी देखील अनेक जण तुमचे कार्यकर्तेच पूर्वी होते ते देखील तुमच्या विरोधात उभा आहे. कसं बघता याच्यावर? निवडणूक असते त्याच्यामध्ये आमने सामने विरोधक किंवा विचारांचे तात्विक विरोधक उभे राहत असतात. ही तत्वांची एक विरोधी हे असते आणि कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला अधिकार आहे. ही लोकशाही आहे. इच्छा व्यक्त करणं, निवडणूक लढवणं हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यानुसार माझ्यासमोर जे विरोधक उभे आहेत ते त्यांचे विचार मांडतील, आम्ही आमचे विचार मांडू आणि शेवटी ही लोकांच्या निर्णयाने ठरणारी लढाई आणि लोक योग्य तो निर्णय घेतील, आशीर्वाद देतील असा विश्वास आहे. आदिनाथ आणि मकाई यांनी बंद कारखान्यावर विरोधक प्रचार भांडवल करते, त्यावर आपल्याला प्रतिक्रिया असते. मकाई बंद नाही. मकाईला NCDCचं जे कर्ज मंजूर झालं त्याच्यानंतर मकाई हातात घेऊन सुरू करण्यासाठीच्या तयारीला आणि सीझन छोटा असल्यामुळे मकाई यावर्षी फक्त डिस्टिलरी चालवेल असा डिसिजन आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळं मकाई चालू कारखाना आहे या क्षणी आणि आदिनाथच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच जण आदिनाथचा मुद्दा राजकीय होणे हाच परिणाम त्या निवडणुकीतून निघावा असा आमचा प्रयत्न होता आणि आदिनाथ सुद्धा येत्या काळामध्ये राहणार नाही याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट मला असं सांगायची की इतिहासाच्या पेपरला भूगोलाचा अभ्यासक्रम आणण्याचा प्रयत्न आता विरोधकांनी थोडासा कमी केला पाहिजे. लोकांनी ज्याला जो कारखाना चालवायला दिलेला आहे, जी सत्ता चालवायला दिलेली आहे 5 वर्ष ते चालवण्याची त्याला संधी तरी द्या. 5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा प्रगती पुस्तक सगळ्यांचंच निघणार. पाटील गट आणि जसं बागल गट किंवा भाजप म्हणजे कुठेतरी होणार अशा प्रकारची चर्चा सुरू होती. आता मामा म्हटले तसं निवडणुकांमध्ये चर्चा सगळ्याच असतात. कधी कधी खाली एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांमध्ये जर कार्यकर्त्यांमध्ये काही बोलणं झालं असेल तर त्याची काही कल्पना नाही, परंतु रितसर अशी कुठलीही चर्चा आमच्या सोबत झाली. साहेब, आपण पांडे गटातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवत आहात. या ठिकाणी करमाळा नगरपालिकेचा जर विचार केला तर या ठिकाणी सावंत गटाने बीजेपीला साथ दिलेली आहे. या ठिकाणी म्हणजे बीजेपी सोबत सत्तेमध्ये आहे आता या ठिकाणी आणि आता त्याच पांडे गटामध्ये जर पाहिलं तर सावंत आणि तुमच्या किंवा वाऱ्या असतील यांच्यामध्येच लढत होताना दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी सत्तेत आहात आणि तिथे विरोधात आहात. नगरपालिकेच्या बाबतीमध्ये ज्यावेळी उपनगराध्यक्ष आणि समित्यांचा विषय आला, जोपर्यंत नगरपालिकेच्या समित्या स्थापन होत नाही तोपर्यंत कार्यभार स्वीकारून काम करणे सुरू होत नाही. तिथं आत्ताच्या जिंकलेल्या नगराध्यक्षांच्या गटाने भाजपाला नाही पाठिंबा दिलेला, तर भाजपाने त्यांना पाठिंबा नाही दिलेला. कारभार सुरळीत करण्यासाठी, कारभार सुरू होण्यासाठी जी एक अत्यावश्यक संवैधानिक गरज होती, समित्या आणि उपनगराध्यक्ष, ती गरज पूर्ण केली गेलेली आहे. ही युती निश्चितपणे नाही. हा एक स्थानिक निर्णय होता, तो इथल्या इथे झाला आणि या निर्णयाचा आणि तुमच्या जिल्हा परिषदेचा काही संबंध नाही. मगाशीच्या प्रश्नाला जसं मी उत्तर दिलं की लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, ज्याची इच्छा आहे तो प्रत्येक जण निवडणूक लढवू शकतो आणि त्या सर्वांना म्हणजे आमच्या पॅनलला आणि समोरच्या पक्षाला आमच्या शुभेच्छा असतील. लोक निश्चितपणे त्यांच्या पसंतीचा निर्णय घेतील. बीजेपी आणि राष्ट्रवादी हे विचारांची दोन टोकं वेगवेगळे आहेत. एक बीजेपी हिंदुत्ववादाला मानणारा पक्ष आहे, राष्ट्रवादी ही एक वेगळ्या विचारांना मानणारा पक्ष आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ही वेगळा आहे आणि तसं बीजेपीचा कार्यकर्ता वेगळा आहे. या ठिकाणी युती जरी राहिलेली असते ते क्रॉस वोटिंग किंवा म्हणजे प्रचारासाठी कार्यकर्ता बीजेपीचा किंवा राष्ट्रवादीचा एकमेकाला सहकार्य करेल यामध्ये सातत्य राहील का? राज्यभराचे निकाल म्हणजे राज्यभराचे निकाल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे तिथं जरा थोडं अनेक उदाहरण बरोबर उत्तर दिलं की लोकांच्या त्याला असाच प्रश्न
विचारला त्यांनी सांगितलं की आमचे मुख्य विरोधक संजय मामा आहेत. संजय मामा शिंदे आहेत. पाटील सरांनी मला एक सांगायचंय आम्ही- यात उत्तर देताना की ही निवडणूक कुठल्याही व्यक्तीसापेक्ष नाहीये. या निवडणुकीकडे आम्ही बघत असताना पुन्हा रिपीट करते की सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची निवडणूक म्हणून बघतोय. तुमच्या प्रश्नाचा रोख होता की दोन वैचारिक विरोधी, त्याच्याकडे मी पूरक म्हणून बघते. दोघं मिळून जर काम केलं दोघांनी तर अतिशय चांगली तो बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होता पण ही निवडणूक हे पहा, ही निवडणूक काही कोणाच्या विरोधात म्हणून आपण लढवत नाहीये. हे तालुक्याच्या विकासासाठी. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद ही संस्था ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी. आणि मी तर म्हणेल की मी जाहीरपणे अनेक वेळा म्हणलोय की जिल्हा परिषद ही अशी संस्था आहे की तिथं आमदार म्हणून जेवढं काम करू शकत नाही, छोट्या व्यक्तींचं किंवा गाव पातळीवरचे विषय तेवढे विषय जिल्हा परिषदेमधून आपण सोडवू शकतो. आणि सामान्य माणसाचे विषय वैद्यकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, त्यानंतर गाव पातळीवरचे छोटे छोटे विषय असतील, ग्रामपंचायतीचे सांडपाणीची व्यवस्था असेल, या सगळ्या छोट्या विषयाचा संबंध तिथे येतो. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करता येतं. मी अध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळे मला माहित आहे की तिथं आमदारापेक्षा सुद्धा जास्त काम आमचे विरोधक ते संजय मामा शिंदे असतील असं पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. मुख्य विरोधक म्हणून मानतात. असं आता शेवटी लोक दगड कुठल्या झाडांना बाबळीत झाडांना कसा विधानसभेपासून असा एक प्रवाह सुरू होता की संजय मामाला क्रमांकामध्ये रोखलं पाहिजे. संजय मामाचा एकही कार्यकर्ता कुठलाही पदाधिकारी झाला नाही पाहिजे यासाठी एक प्रकारची सर्वच पुढाऱ्यांची नियंत्रण कामाला लागली हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या अनुषंगाने शेवटी ही सगळी प्रक्रिया काय तुम्ही आम्ही बसून ठरवू शकणार नाही. लोकांची प्रक्रिया, लोकमताची प्रक्रिया, त्यामुळे लोक ठरवतात. आपण पाहतो की प्रथमच आपण भाजपमध्ये आल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीत आता आपण सक्रिय झाला आहे. आपण पडद्यामागचे सध्या जे सूत्र हलत आहे म्हणजे त्यामध्ये निवडणुकीमध्ये तुमची महत्वाची भूमिका आहे. काय प्रक्रिया असणार? मनाने आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहे. आदरणीय पार्लमेंटरी जयाभाऊ गोरेच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचं आमचं मनोमिलन झालेलं आहे. सन्मानपूर्वक जागा वाटप झालेली आहे. आणि भाजपाचा आम्ही नेहमी सांगतो की कर्मा तालुक्याला गटातटाचं राजकारण आहे. बागलगट हा अविभाज्य भाग आहे भाजप, आणि आज थोडक्यात भाजपमध्ये विलीन झाला. आणि हे करत असताना आमची परंपरा ही आतापर्यंत युती धर्म पाळण्याचीच राहिलेली आहे. आणि ही परंपरा आम्ही टिकवणार. धनमान धनानं प्रामाणिकपणे आम्ही ही युती पार पाडणार. आणि 100% आपल्याला कसा यात निकाल भेटेल, एका दुसऱ्या जागेचं इकडे तिकडे होऊ शकतं, पण 100% कसा निकाल भेटेल, भाजपाचे आणि राष्ट्रवादीचे दोन्हीचे उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करू. नगरपालिकेच्या वेळेस तुम्ही ज्या प्रश्नांची मागणी केली होती त्याला बराच चर्चा झाली. त्यायोगे जिल्हा परिषद समिती दरम्यान काही प्रश्नांची मागणी असेल निवडणुकी दरम्यान किंवा काही प्रोजेक्ट विकास योजना याबद्दल काही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका हे दोन वेगळे संस्था किंवा वेगळे विभाग आहे. नगरपालिकेचा स्कोप वेगळा असतो, जिल्हा परिषद पंचायत समितीचा रोल वेगळा असतो. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही काय नवीन वेगळं करू शकतो याचा तर निश्चितपणे प्रयत्न राहीलच. उदाहरणार्थ आता प्रत्येक गावामध्ये स्वच्छता व्यवस्थित ठेवणे, घरकुलांचा लाभ व्यवस्थितपणे जाणे, डोल सर्वांना व्यवस्थितपणे भेटणे, हे आमच्या म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत. जे मूलभूत गरजा किंवा जे आपण स्थानिक पातळीवर जे आपण काय म्हणतो योजना जे आपण राबवू शकतो ते कशा व्यवस्थितपणे आम्हाला आखता येतील असं आम्ही प्रयत्न करू. आणि नगरपालिका असं आहे की त्याचं एक वेगळं स्वायत्त आहे. तिथे काम करताना ती संस्था वेगळी, त्याचा स्कोप वेगळा आहे, त्याला भेटणारा भाग वेगळा आहे, ज्युरिडिक्शन कमी आहे. आणि शहरामध्ये भेटत असताना ते म्हणजे शहर विकासकडे येतं, जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामीण विकासकडे. त्यामुळे दोन्हीचे रोल वेगळे आहेत.
तिथला चित्र किंवा इथलंच तिथं असं आपल्याला करता येत नाही. आणि ते एक आपली क्लिप व्हायरल होती त्यामध्ये शिवसेनेमध्ये म्हणलं की लाखो चाहते मग एक थोड्याच दिवसानंतर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला यावर बऱ्याच प्रतिक्रिया होताना दिसतात आपल्याला. थोड्या दिवसात नाही ते मी जवळपास 6 महिन्यापूर्वी होतो आणि मी त्याच पद्धतीने प्रामाणिक होतो. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की मी जवळपास 50-55 शाखांचं उद्घाटन केलं. माझे सर्व सहकारी कार्यकर्ते सोबत होते आणि प्रामाणिकपणे काम करत असताना परत काही गोष्टी आम्हाला जाणवल्या की आम्हाला डावललं जात. जर डावललं जात असलं तर मग नेत्यांचं प्रेम आपल्यावर आहे, आपण नेत्यांवर निष्ठा आपली आहे. एकनाथ शिंदे साहेबांविषयी आदर कायमस्वरूपी राहणारच आहेच. पण काय आता स्थानिक राजकारणामुळे किंवा स्थानिक कार्यकर्त्यांमुळे जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर काम करत असताना आम्हाला म्हणावं असं न्याय भेटत नसल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागेल. जे सर म्हणतो आता प्रत्येक वेळेस म्हणजे आता राजकारण म्हटलं की लाडक्या बहिणींचा विषय येतो. त्या लाडक्या बहिणींच्या विषयामध्ये खरं तर म्हणजे एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील, लाडक्या बहिणींचा विषय हा प्रत्येक जणच प्रेझेंटेशन करते की बाबा आम्ही सुरू केलेले आहे किंवा काय. आता या निवडणुकीमध्ये तो मुद्दा महत्वाचा राहणारच आहे. काय नेमकं लोकांनी समजायचं काय नेमकं सुरू कोणी केलंय, युतीनं सुरू केले असं म्हणू नका. उत्तर योग्य द्या. तुम्ही माझं उत्तरच घेतलं तर मी उत्तर वेगळं. मी आनंद व्यक्त करते की याच्या बाबतीमध्ये युतीशिवाय दुसऱ्या कोणी हे केलं नाही असं म्हणजे. आणि जसं पाहायला गेलं तर मुळात भाजपची लाडली बहीण म्हणून योजना इतर राज्यांमध्ये राबली. हे खरं आहे की लाडली बहना नावाची जी योजना आहे जी उत्तर भारतामध्ये राबवली गेली तिचाच रेप्लिका तेच मॉडेल घेऊन ते आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण म्हणून राबलं गेलं आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांना आणि आदरणीय अजितदादांना सोबत घेऊन हे राबवलं. प्रत्येक जण प्रत्येक म्हणजे पक्षाचं हे करताना तोच मुद्दा राजकीय लाभ घेणारच आहेत ना. राजकीय लाभपेक्षा एक ह्याच्यामध्ये श्रेय कोणाचं पेक्षा एक अतिशय उत्तम अतिशय चांगल्या पद्धतीची योजना आहे. स्त्रीला तिचं स्वायत्तपणा जपायला मदत करणारी योजना आहे आणि ते 1,500 रुपये म्हणजे काही कुणाला एका महिलेच्या खात्यामध्ये ते पैसे द्यायचा असा विषय नाहीये. तो एक सन्मान आहे. 1,500 रुपये एखाद्यासाठी मोठे असेल एखाद्यासाठी लहान असेल पण आमच्या लक्षात आहे की एक स्त्री घरासाठी समाजासाठी तिच्या गावामध्ये तिच्या खेड्यामध्ये तिच्या शहरामध्ये जे योगदान देते समाजासाठी त्याची फुलाची पाकळी म्हणून एक हात जोडून तिला केलेलं विनम्र अभिवादन असं त्याच्याकडे बघावं. त्याचा श्रेयापेक्षा त्याचा परिणाम बघणं मला जास्त महत्त्वाचं. युतीमध्येच तसंच चालू आहे श्रीवादाचं. प्रत्येक नेता आला की आपण नाही बोलतोय वरिष्ठ पातळीवर साहेब आता या निवडणुकीमध्ये बंडाचं आव्हान आपलं तुम्हाला क्लिअर नाही पपळचं आव्हानच आहे एक प्रकारचं. आपण नवीन गोष्टी आपण ऐकतोय की हे फुटला तो फुटला किंवा इकडे गेले आपण बघतोय. अजून एक आपला जो समर्थक आहे रमेश शर्मा सरकार आता हा नावाच्या बोटामध्ये आपल्याला असं कळते. आता त्याच्या संदर्भात काय बोलतायत प्रतिक्रिया काय? निवडणूक लढवत असताना कार्यकर्त्यांची इच्छा असते तिकीट मिळावं. जोही कोणी स्वतःचा फॉर्म भरतो त्याची अपेक्षा असते आणि तो कुणाकडे अपेक्षा व्यक्त करणार. आपल्या नेत्याकडेच अपेक्षा व्यक्त करणार, आमच्याकडे करणार, मामांकडे करणार, विरोधकांकडे करणार. याच्यामध्ये अपेक्षा पूर्ण नाही झाल्यानंतर एक निश्चित आहे की ज्याला मागे दिलंय त्यांनी ते लक्षात घेऊन थांबावं. ज्याला नाही दिलंय त्याला भविष्यामध्ये निश्चितपणे न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तिकीट 18 आहेत त्याची 36 नाही करू शकत. आपल्या सहकार्यासाठी आपल्या समविचारी माणसासाठी कधीतरी थांबण्याची भूमिका घेतली पाहिजे. आम्ही विनंती करतोय, आम्ही थांबवतोय आणि मला अपेक्षा आहे की आमचे सहकारी ऐकून. आणि निवडणुकामध्ये हे प्रकार तर बघता येतील तुम्ही. काही ठिकाणी तर उदाहरण आपल्याला बघायला मिळते की फॉर्म भरले, निवडणूक सुरू झाली त्याच्यानंतर कारण या गोष्टीमध्ये तुम्ही एकत्र ताकद लावून सगळ्या गोष्टी करत असताय तर त्याला ते ठराला हा निवडणुकीचा एक भाग आहे, अविभाज्य भाग आहे. फटका बसतो मोठा.
दोन्हीकडून पण त्याच्यामध्ये आम्ही असं कुठं त्याचं प्रिडिक्शन करत नाही की माझ्याकडे आला की फार मोठा आणि माझ्याकडनं गेला की त्याच्या मागे काय आहे. असं कधी आमच्याकडनं होत नाही. हे प्रकार का तालुक्यामध्ये आता सुरू आहे. कारण प्रकार प्रत्येक प्रत्येक दिसत कार्यकर्ता आमच्याकडनं बोलले जातात. आपली या अजून थोडं बघायचं म्हणलं तर आता मागच्या वेळेच्या सगळ्या त्या आघाड्यामध्ये आता कोण नसतील तर त्यांच्याबद्दल बाहेर स्टेटमेंट केलं जाते नाही नाही त्यांच्याकडे काय राहते असं नाही. जर त्या कार्यकर्त्यांना व्यवस्थित सन्मानानं चालू केलं मोजमाप करतो. आपली जी यादी पण राहिली म्हणजे बागायती आता पुन्हा एकदा तुम्ही विकासाच्या नावाखाली एकत्र येत आहे. ह्याची व्हॅलिडिटी किती दिवस असते? बाळाला शिंदेगड कधी येत होता खासदारकीच्या वेळेस ना आम्ही एकाच पक्षामध्ये काम करतो. मामांनी त्या वेळेला राष्ट्रवादी प्रवेश केला होता. राष्ट्रवादी एकत्र आलो होता तुम्ही आणि एकत्र म्हणजे एका पक्षात एकमेकांसाठी किंवा तुम्ही हे तुमच्यासाठी मतदान ती युती नव्हती. आम्ही एका पक्षात काम करायचा प्रयत्न केला. कसं आता पुन्हा एकदा तुम्ही एकत्र येत आहे तर ह्याची व्हॅलिडिटी किती दिवस? आता ही युती या निवडणुकीच्या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समिती 2026च्या निमित्तानं दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन करमाळ तालुक्यामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय फक्त ह्या निवडणुकीकरता घेतला. माझ्या प्रस्ताविकामध्ये मी त्यासाठीच सांगितलं की याच्यामध्ये कुठली कमिटमेंट नाही आणि ही युती आमची जिल्हा परिषदेच्या निवडणुकी कोणती आहे हे स्पष्टपणे सांगितलं. सगळ्यांनी